ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये जे 12 ज्योतिर्लिंग आहे त्याच्यामध्ये भीमाशंकर ही ज्योतिर्लिंग याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगतो. भीमाशंकर हे त्याला नाव का पडलं? कुंभकर्णाचा मुलगा भीमा ज्या वेळेला रावण मारला, कुंभकर्ण मारला, सगळे राक्षस मारल्यानंतर कुंभकर्णाची बायको त्या जंगलामध्ये जाऊन आणि मुलाला घेऊन ती राहू लागली. आणि एक दिवस तो भीमा आईला म्हणू लागला, आपण दोघंच या जंगलात का? मग तिनं सांगितलं का रामाना तुझ्या वडिलांना मारलं, रावणाला मारलं आणि मी एकटीच राहिली. आणि ती सुरूपनाखा जी होती ती सुरूपनाखा तिकडे गेली इराणमध्ये आणि मी इकडं आले. आता ती सुरूपनाखा तिकडे गेल्यानंतर तिनं तप केलं, शुक्राचार्य प्रसन्न केला आणि मक्का मदिनेला तिनं लग्न केलं आणि तिकडे तिनं ती प्रस्थाप करू लागली. ते मुस्लिम समाज तयार झाला आणि मग मी इकडे राहू लागली आणि त्या भीमाला राग आला आणि मग भीमानं असं ठरवलं का माझ्या कुळाचा मी सूड घेईन. आणि त्याने 1000 वर्ष तप केलं. कोणाला प्रसन्न केलं? ब्रह्मदेवाला. आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न केल्यानंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाला आणि मग मला मी शक्तिवान होते, माझ्यापेक्षा बलाढ्य कोणीच नसलं पाहिजे असं त्याने वर मागितला. आणि मग ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटल्यानंतर आणि मग त्यांनी देवांना विष्णूला सुद्धा हरवलं. आणि मग तिथं एक राजा होता आणि त्या राजाने त्या भीमाशंकरला जे शंकराचं हे होतं त्याला त्यानं भीमानं त्याला कैदी बनवलं. आणि मग तो कैदीमध्ये शंकराची प्रार्थना करू लागला. आणि मग कोणीतरी सांगितलं तुला मारण्याकरता तो राजा शंकराची प्रार्थना करतोय, पूजा करतोय. आणि मग तो भीमा तिथे गेल्यानंतर त्यांनी त्या शंकराच्या पिंडीवर तलवारीनं मारलं. आणि मग त्यावेळेला तिथं नारद आले. नारदाने सांगितलं का हा जर एवढा उन्मत्त आहे, आता तुम्ही सगळे जगाचे तारणवाले आहेत. आणि मग त्याने काय केलं, त्याच्याकडं बघितलं. नुसतं बघितल्यानंतर त्या दृष्टीच्या यानी शक्ती पावरनी तो भीमाशी तिथं मारला गेला. त्या जागेवर तो भीमा मारला गेला म्हणून त्या पिंडीपाशी, म्हणून त्या पिंडीला नाव काय दिलं? भीमाशंकर. आणि मग त्याच डोंगरावरती इंद्राने तप केलं आणि त्या इंद्राचं कमंडलू तिथं सांडलं गेलं. म्हणून त्या नदीला पुढं नाव काय पडलं? आळंदीपाशी इंद्रायणी. आणि तीच नदी ज्या वेळेला त्या पंढरपूरमध्ये पुंडलिकाला भेटण्याकरता तिनं असं वळण मारलं, चंद्रावानी कोर झाली, तिथं काय पडली? चंद्रभागा. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीचे गंगा असं म्हटलं गेलं. अशी ती भीमा, चंद्रभागा आणि ते भीमाशंकर. तर महाराष्ट्रामध्ये एक भीमाशंकर एक अरण्य आहे, जंगल आहे, पर्यटन स्थळ आहे. लोक तिथं जातात आणि मन स्वस्त तिथं अनेक प्रकारे वन औषधी आहेत
आणि अशा भीमाशंकरला जा आणि दर्शन घ्या. जय भैरवनाथ महाराज की जय.